नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. अप्रेंटिसशिप MAPS अपडेटमध्ये मिळत आहेत 42,000 रुपये प्रत्येक विद्यार्थ्याला आणि MAPS स्कीम यामध्ये आत्तापर्यंत 56 कोटी वाटप 56 कोटीपेक्षा जास्त वाटप झालेलं आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आहेत, शंका आहेत, त्यांचे क्लेमबाबत डाऊट्स आहेत, रेक्टिफिकेशनसाठी बऱ्याच विद्यार्थ्यांचे इश्यूज आहेत. तर कशाप्रकारे डिटेल्स करायचे, कशाप्रकारे रेक्टिफिकेशन रिजेक्ट काय आहे हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे. तोपर्यंत मी चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जाते. रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता. सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. तर मित्रांनो, इथे MAPSच्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला डिटेल्स सगळी मिळत जाते. तर यामध्ये एकूण क्लेम वाटप झालेलं आहे 56 कोटीच्या वर, म्हणजे 56 कोटी 43 लाख पर्यंत वाटप या ठिकाणी झालेले दिसत आहे. क्लेम ॲप्रूव्हसुद्धा 10,000 ने कालच्या पेक्षा वाढलेले आहेत. तर 90,000 म्हणजे 80,000चे आता 90,000 झाले आहेत आणि क्लेमची संख्यासुद्धा वाढलेली आहे. आता क्लेमची संख्या 2,88,000 आहे आणि क्लेम ॲप्रूव्ह फक्त 90,000 झाले आहेत. म्हणजे क्लेम अजूनही पेंडिंग बरेच आहेत, रिजेक्ट आहेत आणि रेक्टिफायसुद्धा झालेले आहेत. तर या डिटेलमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर कमेंट्स बऱ्याच मुलांच्या आहेत, त्याच्याकडे आधी वळू आणि कशाप्रकारे डिटेल्स या कमेंट्समधून आपल्याला मिळतील हे या व्हिडिओमध्ये बघू. तर आता इथे या विद्यार्थी श्री 5182ने बऱ्याच SMS केलेले आहेत. एक दिवसापूर्वी कमेंट केली आहे की त्यांचे एस्टॅब्लिशमेंटकडनं अप्रूव्ह झालेलं आहे, परंतु आरोकडून अप्रूव्ह कसं काय होणार आहे. तर लवकरच होईल. आता एकदा हवं तर एकदा चेक करून घेऊ. आता बऱ्याच वेळा तेच सेम कमेंट टाकलेले आहे. आता मित्राचं म्हणणं आहे की माझ्यानंतरचे भरले त्यांचे अप्रूव्ह झाले, त्याचे सध्या अजून अप्रूव्ह झाले नाही. तर होणारच आहेत या ठिकाणी, सगळ्यांचे अप्रूव्ह होणार आहेत लवकरात लवकर. फक्त क्लेम व्यवस्थित आहे किंवा नाही हे एकदा बघून घ्या. तुमची डिटेल तुम्ही इथे या ठिकाणी मित्र शिवराज सर शिवराज सर ytube@gmail.com यावर पाठवू शकता किंवा आपल्याला टेलिग्रामवर आपल्या बऱ्याच मुलांशी मी कम्युनिकेटेड करत असतो. तर टेलिग्रामची लिंकसुद्धा खाली डिस्क्रिप्शनमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये असते. आरोकडून क्लेम अप्रूव्ह झाले सोमनाथजी, तर या महाले सोमनाथजी या ठिकाणी आरोकडून अप्रूव्ह झाले आहे. पेंडिंग स्टेटस असेल, गुड न्यूज आहे. पेंडिंग असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही, तुमचे पैसे येणार. फक्त आधार सीडिंग बघून घ्या. या ठिकाणी पैसे आले आहेत, साहेबांना अभिनंदन. किती दिवसामध्ये पैसे येतात अप्रूव्ह नंतर? धीरज साहेब, आता तसं काही पर्टिक्युलर डेट कोणी सांगू शकत नाही. तर या ठिकाणी आज अप्रूव्ह मिळाला, उद्यासुद्धा पैसे आले आहेत आणि 4-4 महिनेसुद्धा अप्रूव्ह होऊन पैसे आलेले नाहीत, अशी सुद्धा विद्यार्थी. त्यामुळे शेवटी टेक्निकल या ठिकाणी जे आहे ते क्लेम पुढे सरकत असतात आणि त्यानुसार 1 बाय 1 अप्रूव्ह मिळतं. त्यानुसारच बँक सीडिंगमध्ये जर अडकले नाही तर तुमचे 1 आठवड्यामध्ये सुद्धा बऱ्याच जणांचे पैसे आलेले दिसत आहेत. आरोकडून किती दिवसात अप्रूव्ह होईल? आरोकडनं भरपूर दिवसात या ठिकाणी आता क्लेम आलेले आहेत. बऱ्याच जणांचे पटकन पण होत आहेत. मित्राचे महिना झाला तरी अप्रूव्ह झालेले नाही आहे. त्यामुळे आरोकडून अप्रूव्ह होतीलच, काही डाऊट नाही. आता इथे भगवत साहेबांचे SBIमध्ये आलेले आहेत. अप्रेंटिसशिप 1 इयर कंप्लीट झाली आहे MS सिटिझनमध्ये, पण मॅप सजेशन करते वेळेस 6 मंथ दाखवत आहे. कसं करायचं? आता या ठिकाणी थोडीशी डिटेल पाठवा. ईमेल दिलेला आहे, त्या ईमेलवर पाठवा किंवा तुम्ही या ठिकाणी टेलिग्रामवर सुद्धा चॅटिंग करू शकता. तर या ठिकाणी आपण टेलिग्रामवर एक ग्रुप बनवलेला आहे, त्यावर चॅट कंप्लेंट ज्या असतात त्या या ठिकाणी बऱ्याच मुलांच्या त्या ठिकाणी आपण टाकतो. तर 6 महिने झाले असेल तर या ठिकाणी तुमचा काहीतरी इश्यू असणार आहे टेक्निकली. शक्यतो BTRAची मदत घ्या. मी सुद्धा एकदा चेक करून बघेन. इंडियन पोस्ट ऑफिसला सुद्धा आलेले आहेत. साहेबांना 42,000 अप्रूव्हल आल्यानंतर 17 दिवसामध्ये आलेले आहेत. आता हे बघा, तुमच्या माहितीसाठी याला 17 दिवसामध्ये अप्रूव्हल आल्या, म्हणजे आरो अप्रूव्ह झालं त्यानंतर 17 दिवसामध्ये आले दिसत आहेत. या साहेबांना सुद्धा आलेले आहेत, ऋषिकेश साहेबांना सुद्धा आलेले आहेत. 1 मंथ झाला, पेंडिंग दाखवत आहे. तुम्ही फक्त काय बघून घ्या, तुमचं आधार सीडिंग बघून घ्या. तर असे बरेच कंप्लेंट्स आहेत. सर कितीदा तरी BTRA आधी जूनच्या बॅचचे क्लेम केले
तर 12 महिने मंथ पूर्ण पाहिजे म्हणते आरो, आणि 12 मंथ टाकले तर आफ्टर जून म्हणते पैसे देणे आहे की नाही त्यांना. फालतूच नाटका सांगतात. तुमची अप्रेंटिसशिप कधी झाली? आता प्रत्येकाचा क्रायटेरिया आहे. क्रायटेरियाचे व्हिडिओ बरेच बनवले आहेत, तुम्ही क्रायटेरिया एकदा बघून घ्या. GRच्या बाहेर कोणी काही काम करत नाही. शासनाचे जे GR असतात, शासनाकडनं येणारा निधी आहे, त्यामुळे शासनाच्या निधी GRनुसारच काम केलं जातं. त्यामुळे तुम्ही जूनच्या आधी म्हणजे जून नंतर जर तुमची अप्रेंटिस कंप्लीट झालेली असेल तर तुम्हाला 1-2 महिन्यापासून ते 12 महिन्यापर्यंत मिळू शकतात. फक्त कंडिशन ज्या आहेत त्या ठिकाणी बघून घ्या. व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा त्या सांगितल्या कोणत्या कोणत्या कंडिशन्स आहेत. बरेच व्हिडिओ यावर बनवलेले आहेत, तर व्हिडिओ लिंकसुद्धा तुम्हाला खाली मिळणार आहे. काही डाऊट असेल ते एक ईमेल टाका किंवा आपण चॅट करू. त्या ठिकाणी नंबरसुद्धा बऱ्याच मुलांकडे आहेत, ग्रुपसुद्धा आहेत. त्याच्यामध्ये नंबर म्हणजे साधारण दिवसभरात 50-60 मुलांचे प्रॉब्लेम पर्सनली सॉल्व करतोच, त्याचबरोबर कॉलसुद्धा आपण घेतोच आहे. 8 फेज लवकरच होईल, सोमवारपासून परत टाकणे शक्य आहे. 42,000 थँक्यू सर. ओके, राहुल साहेबांना आलेले आहेत, अभिनंदन. आता हे लॉग इन होत नाही यांचा इश्यू मला वाटतं पुढच्या आठवड्यामध्ये सॉल्व होईल, कारण यावर बऱ्याच कंप्लेंट झालेल्या आहेत. तुम्ही ईमेलसुद्धा करा, ज्यांचे हे इश्यू आहेत त्यांनी ईमेल करा. फक्त 2 मंथचा आले आहेत. ओके, बाकीचे सुद्धा येतील, फक्त स्टेटस बघा, स्टेटस तुमचे काय असणार. नंबर या ठिकाणी दिलेलाच आहे, बऱ्याच व्हिडिओमध्ये नंबर आहे, खाली डिस्क्रिप्शन लिंकमध्ये असतो, कारण त्या ठिकाणी आपण लिंक दिलेली असते, त्या लिंकवर नंबर सगळे आहेतच. आरोकडून रिजेक्ट झालेला आहे. एप्रिल महिन्याचा पगार कमी होता, मला मंथली करायला सांगितलं होतं. क्लेम मंथली केले आहे, पण अजून क्लेम पेंडिंग आहेत. ओके, पेंडिंग असताना काहीच प्रॉब्लेम नाही, ॲप्रुव्हल होणार आहे. एस्टॅब्लिश क्लेम जर नवीन केला तर एस्टॅब्लिश ॲप्रुव्हमेंट येतो. क्लेम जर रेक्टिफाय केला तर तो आरोकडे, म्हणजे जो कोण रेक्टिफाय करतो तो त्या ठिकाणी जातो. आता आरोकडून रिजेक्ट झाला होता, त्यामुळे तुमचा नवीन क्लेम असणार आहे. रिजेक्ट झाला म्हणजे तुम्हाला परत कंपनीकडे जावं लागणार आहे. 5 महिन्याचे आले आहे सर. ओके, 5 महिन्याचे आले, पुढचे येतीलच, काही काळजी नको करू. माझं बँक स्टेटमेंटसाठी रिजेक्ट झालं होते, 2-3 महिने झाले, मी पुन्हा नवीन भरू का? इयरली करून 1 वर्षाची बँक स्टेटमेंट अपलोड करू का? सांगा. नाही, शक्यतो मंथली करा. मंथली केल्यानंतर तुमचे जेवढे क्लेम ओके असेल ते क्लिअर होत जातात. आता हे कसे 5 महिन्याचे आले, कोणाचे 2 महिन्याचे आले, मग तुमच्या लक्षात येतं की आपल्याला काय चुकतं आहे. त्यामुळे शक्यतो काय करा, मंथली करा. प्रशांत दीक्षित साहेब, माझा क्लेम रिसबमिट केला आहे, पण त्यामध्ये जॉईनिंग डेट 9/6/22, 8/6/22 लागली आहे, पण कॉन्ट्रॅक्टवर 10/6. काही इश्यू नाही, ह्या ॲटोमॅटिक आलेल्या आहेत, त्यामुळे काहीच इश्यू नाही. सोलापूर डिस्ट्रिक्ट सेंट्रल बँकमध्ये 42 के आले आहेत. या बँकचा ऑनलाईन काही नाही, अशा बँकमध्ये 17 दिवसमध्ये पैसे आले सक्सेसफुल. थँक्यू सर. ओके, तर या ठिकाणी कोल्हापूर सेंट्रल डिस्ट्रिक्ट म्हणजे सोलापूर डिस्ट्रिक्ट सेंट्रल बँक. ओके, म्हणजे मुलांच्या लक्षात येतं की पैसे फक्त तुमचे बँक स्टेडिंग NPCIला मॅपिंग बऱ्याच वेळा मी सांगितलेलं आहे. जर असेल तर तुमचे पैसे त्या ठिकाणी येणारच आहे. सजेस्टेड टू रेक्टिफाय असेल तर काय करायचं आपण बघणारच आहोत. बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ओके, मित्रांनी इथे तुम्हाला दिले आहे की डॉक्युमेंट्स करून परत फॉर्म भर. ओके, तर या ठिकाणी रेक्टिफाय कसं करावं यासाठी एक व्हिडिओ बनला आहे बघा. मंथली डोमिसाईल किंवा कॉन्ट्रॅक्ट टाकायचं असेल तर रेक्टिफिकेशन कसं करायचं आहे, तर त्याबद्दलसुद्धा आपण बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे. तर रेक्टिफाय करणं म्हणजे परत तोच क्लेम लाईव्ह करणे किंवा दुरुस्त करणे. पैसे आले म्हणजे धन्यवाद. प्रोसेस सांग ना मला. या ठिकाणी प्रोसेस बऱ्याच व्हिडिओमध्ये प्रोसेस रिपीट झालेली आहे. लॉग इन प्रॉब्लेम आहे त्यांना अजून एक आठवडा थांबवू शकता तुम्ही, बाकीची डिटेल तयार करून ठेवा. पैसे काल साहेबांचे आलेले आहेत. सक्सेस दाखवते सर, माझा सक्सेस दाखवते 0 पैसे आले नाहीत. मित्राचा विषय नाही समजला. पेमेंट सक्सेस दाखवत असेल पण पैसे आले नाहीत. अकाउंट दुसरा असू शकतो बघा, कोणत्या तरी दुसऱ्या अकाउंटला गेले असते. अकाउंट भरपूर असतात आपले. एस्टॅब्लिशमेंटने अप्रूव्ह करत नाही, मी काय करू आता? सर पगार फॉर्म भरला आहे मी. ओके,
एस्टॅब्लिशमेंट ॲप्रूव्ह करत नसेल तर BTRIची मदत घ्यायची आहे, सांगितलेलं आहे. BTRIकडनं विनंती करायला सांगायची आणि त्यांच्याकडून शक्यतो कॉल लावून घ्या आणि BTRI आणि एस्टॅब्लिशमेंट या दोघांच्या मदतीने ॲप्रूव्ह करून घ्या. ओके, धन्यवाद. या ठिकाणी माउंटन वॉरियरवाल्यांचं आलेलं आहे. श्री साहेबांनी तुम्ही कॉल करा, मला नंबर दिलेला आहे खाली लिंकवर. माझा क्लेम 1 मंथ आरोकडून ॲप्रूव्ह झालेला आहे. डिस्ट्रिक्ट डाटा डिलीट झाला आहे, क्लेम तो पण नाही दिसत आहे. पुन्हा करा, ज्यांचे क्लेम दिसत नाही ते पुन्हा करा, काहीच प्रॉब्लेम नाही. बैंक सीडिंग एनी इंडियन पोस्ट बैंक से लिंक है. ओके, हो जाएगा, इंडियन पोस्ट बैंक से भी हो जाएगा. सर 1 मंथ झालं एस्टॅब्लिशमेंटकडून ॲप्रूव्ह करून आरो चेक केलं आहे. ओके, होणार आहे, काही प्रॉब्लेम नाही. क्लेम कसे पुढे मागे कम्प्युटर स्क्रीनवर असतात आणि तपासले जातात व्यवस्थित. तुम्ही जर खूप मोठे बँक स्टेटमेंट जोडले तर तपासायला वेळ लागतो आहे. छोटे छोटे क्लेम पटापट तपासले जात आहेत. सबमिट क्लेम ओनली 12 मंथ्स असं येतो आहे, 16 महिन्याची सिलेक्ट होत आहे. या ठिकाणी तुम्ही जर अप्रेंटिसशिप जे काय असतील तेवढे फक्त 12 महिन्याचेच अपलोड करायचे आहे, जेवढं पेमेंट तुम्हाला आलेलं आहे. ओके, साहेबांचे पैसे आलेले आहेत. आता यांचं स्टेटस काय, थँक्यू तुम्ही. ओके, पैसे आलेले आहेत, धन्यवाद. या ठिकाणी अभिनंदन. सर 10th 12th वाले मुलांना 42 मिळेल का? नाही, तर या ठिकाणी त्यांच्यासाठी वेगळा क्रायटेरिया आहे, त्याचा व्हिडिओ एक बनवलेला आहे, बघून घ्या. यांचं स्टेटस काय दाखवते ह्यांनी लिहिलंच नाही आहे. नामदेवजी काही नाही दिसत नाही आहे. नामदेवजी स्टेटस चेक करत राहा. ओके, या ठिकाणी पैसे आलेले आहेत. विक्रम साहेबांचा क्लेम आरोकडून रिजेक्ट झाला आहे. आरोने मंथली क्लेम करायला सांगितले, परंतु मंथली क्लेम करताना मंथली क्लेम पॉसिबल 2 क्लेम असणार, लाईव्ह 2 क्लेम असणार. एकदा चेक करून घ्या आणि एक जवळच्या BTRIला भेट द्या आणि 2 क्लेमपैकी एक क्लेम ॲक्टिव्ह असणार, दोन्ही ॲक्टिव्ह असणार आहेत क्लेम. ह्याच्यावर मागे एक व्हिडिओ बनवलेला होता, तो पण बघून घ्या. क्लेम जर 2 ॲक्टिव्ह असतील तर तुम्हाला काय होतात, कोणतेच त्या ठिकाणी क्लेम होत नाहीत. तर इथे तुम्हाला बघा व्हिडिओ बनवले आहे, त्याची जनरली मी लिंक खाली देतच असतो. मेसेज आला की पैसे जमा झाले, बट मी चेक केले आधार सीडिंग बँक अकाउंट पैसे आलेले नाही. लॉग इन करून चेक केलं तर तिथे पण सक्सेस दाखवत आहे. ओके, पैसे आले असणार, कोणत्या तरी अकाउंटला आले असणार. तुमचे जेवढे अकाउंट असतील तेवढे चेक करून घ्या. जे DBT अकाउंट आहे त्याच्यावर शक्यतो येणार आहेत आणि कुठेही जाणार नाहीत. वैभव खांबे सरांचे आलेले आहेत. आता मित्रांनो, वैभव खांबे सरांनी या ठिकाणी बरेच आपल्याला चॅनलला मदत केलेली आहे. ओके, या साहेबांचे 20 दिवसात पैसे आलेले आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही, धन्यवाद, अभिनंदन. फेल झालेला पेमेंट आधार सीडिंग एकदा बघून घ्या. असे म्हणजे आता हा नीड रेक्टिफिकेशनवर आपण येऊ. नीड रेक्टिफिकेशन बऱ्याच मुलांचं आहे, त्यामुळे बऱ्याच मुलांचे पैसे बऱ्यापैकी आलेले आहेत. फक्त नीड रेक्टिफिकेशन आणि या नीड रेक्टिफिकेशन जे आहे त्याबद्दल आपण बघणार आहोत. आता क्लेम जर क्लेम स्टेटस जे आहे ते बघत राहायचं आहे. मग बऱ्याच म्हटलं क्लेम राईज्ड जर असेल तर तुम्हाला कंपनीकडे जायचं आहे, क्लेम तपासून ॲप्रूव्ह या रिजेक्ट करायला सांगायचं आहे. तुम्ही घरी बसून राहू नका, आता तुम्हाला कंपनीकडे धावावं लागणार आहे. डोमेसाईल किंवा कॉन्ट्रॅक्ट अपलोड करायचे असल्यास रेक्टिफाय करायला सांगायचं आहे. तर हे एकदा लक्षात घ्या. क्लेम रिजेक्टेड असेल तर नवीन क्लेमच तयार होतो, नवीन क्लेम करता येतो. मंथली 1 क्लेम किंवा 12 क्लेम तुम्ही 1 क्लेम ते 12 क्लेम करू शकता, किंवा इयरली असेल क्रायटेरियामध्ये बसणार तर इयरलीसुद्धा. आता या प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगितलं, स्टेटस तपासत बघा. स्टेटस जो आहे तुमचा तो क्लेम स्टेटस तपासत राहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बऱ्याच मुलांचे क्लेम राईज आहेत, शांत बसून आहेत. राहू नका शांत बसून, आता तुम्हाला कंपनीकडे जायचं आहे. आता रिजेक्टेड असेल तर तुम्हाला नवीन क्लेम करायचा आहे. नवीन क्लेम मंथली करायचा आहे, पुन्हा नवीन क्लेम इयरली मंथली करता येतात जर रिजेक्टेड असेल तर. डोमिसाईल कॉन्ट्रॅक्ट मात्र अपलोड करता येत नाहीत. नवीन क्लेम केलेले कंपनीकडे ॲप्रूव्हसाठी जातात. क्लेम मंथली करायचे असतील तर इयरली केलेला क्लेम रिजेक्ट होणे आवश्यक आहे. हे महत्त्वाचं आहे बघा. जर तुमचा मंथली करायला सांगितला असेल तर तुमचा रेक्टिफाय नाही तर रिजेक्ट झाला असेल तर तो होणार आहे.
आता रेक्टिफायवर येऊ आपण. रेक्टिफाय म्हणजे त्या ठिकाणी तोच क्लेम परत लाईव्ह करणे, जिवंत करणे किंवा तोच क्लेम दुरुस्त करणे. जो क्लेम रेक्टिफाय झाला आहे त्या क्लेम नंबरवर टच करा आणि सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करता येतात. म्हणजे तुम्हाला जर बँक स्टेटमेंट बरोबरच डोमेसाईल कॉन्ट्रॅक्ट किंवा NSC जर टाकायचं असेल, म्हणजे डोमेसाईलच्या टॅबला डोमेसाईल, कॉन्ट्रॅक्ट NSCच्या टॅबला NSC टाका शक्यतो, आणि बँक स्टेटमेंट त्या महिन्याचं तुम्ही करू शकता. म्हणजे रेक्टिफाय करून घेतला म्हणजे तुम्हाला बँक स्टेटमेंट, डोमेसाईल आणि हे सगळं अपलोड करता येईल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या रेक्टिफाय म्हणजे खुश होणं गरजेचं आहे, कारण रेक्टिफाय केलेले क्लेम ज्यांनी कोणी रेक्टिफाय केलेले आहेत त्यांच्याकडेच जातात ॲप्रूव्हसाठी. म्हणजे कंपनीने रेक्टिफाय केला तर कंपनीकडेच जाणार ॲप्रूव्हसाठी, आणि आता बरेच ROने रेक्टिफाय केले तर ROकडेच जाणार आहे. त्यामुळे RO जर रेक्टिफाय असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी शक्यतो काय होणार आहे, RO रेक्टिफाय ROकडेच जाणार आहे. त्यामुळे रेक्टिफिकेशन असेल तर खुश व्हा, कारण रेक्टिफाय झाला म्हणजे तुम्हाला डोमेसाईल टाकता येणार आहे, त्याचबरोबर तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट पण टाकता येणार आहे किंवा NSC पण टाकता येणार आहे, बँक स्टेटमेंट तर टाकता येणार आहेच. तर रेक्टिफाय ROने केला असेल तर तुम्हाला परत कंपनीकडे जायची गरज नाही. रेक्टिफाय बाय RO असेल तर ROकडेच परत तपासायला जाणार आहे. त्यामुळे शक्यतो क्लेम आता रेक्टिफाय करून घ्या. जर तुमचे जर क्लेम 13 झालेले असतील, 12 झालेले असतील. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डिक्लेरेशन कसं टाकायचं ते बघणार आहोत. तोपर्यंत सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद.